प्राशुनी. कीर्तनामध्ये कथा एवढीशी असते हो, पण त्या कथेची पटकथा करताना ती सापाचा अजगर करावा लागतो. कथा 4 ओळीची आहे, जन्माची 4 ओळीची. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी. अंजनी माता बसले आहेत ऋष्यमुख पर्वतावरती आणि भगवान भोलेनाथ आहेत कैलास पर्वतावरती, म्हणजे हिमालयात. अंतर बरंच आहे मध्ये. मग हे मधलं जे अंतर आहे, या अंतरावरून उपासना त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे, आपल्या मनातली हाक त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. मग ती कशी पोचणार? थोडंसं त्यांना गदा 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 हलवलं पाहिजे, थोडंसं मोठ्यांदा त्यांना हाक मारली पाहिजे. मग हे कसं दाखवणार? आलापाच्या माध्यमातून थोडा गाण्याचा आनंद. राम मराठेंचं गाणं आहे. राम मराठे म्हणजे हिमालय, मी पायथ्याचा रहिवासी आहे, गायचा प्रयत्न करतो. प्राशुनी जगतासया, निधनी सुधा करुणा करा, निधनी सुधा करुणा करा, निधनी सुधा. निधनी सुधा करुणा करा, निधनी सुधा करुणा करा, निधनी सुधा. करुणा करा जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा. गौरी हरा विपदाहरा, गौरी हरा विपदाहरा. जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा. शंकरा नमः पार्वती पदे. गर्दीच्या मनाने आवाज येत नाही. मी कालच सांगितलं,